हाय हॅलो नमस्कार. आज जायचं होतं संगमनेरला जल्लोष 2024च्या इव्हेंटसाठी. तर मी आधीच ठरवलं होतं की मस्त व्लॉग करूया आणि उठल्या उठल्या तर व्हिडिओ मी शूट लगेच केला नाही. पण अंघोळ वगैरे झाल्यानंतर थोडंफार रेडी झाल्यानंतर मला आठवलं की अरे हा आपल्याला व्लॉग काढायचा होता आणि मग मी कॅमेरा ऑन करून तयारी करायला बसले. लिप लायनर लावायला घेतलं आणि तेवढ्यात मला माझ्या मैत्रिणीचा कॉल आला, जे की ती माझ्या घरी येणार होती आणि आम्ही सोबत जाणार होतो. तर सकाळच्या 5:30च्या दरम्यान ती आली होती आणि मी तिला घ्यायला बिल्डिंग खाली गेले. व्हिडिओ बघताना मला भीती वाटते कारण कोणीच नाही आहे आणि अगदी सगळी शांतता आहे. म्हणजे तसं भीतीचं काही कारण नाही, तरी देखील मला व्हिडिओ बघताना भीती वाटते. पण ज्यावेळी मी गेले त्यावेळी असा काही विचारही माझ्या मनात नव्हता आणि आम्ही दोघीही वरती आलो. आणि नंतर मग ती पण थोडीशी तयारी करत होती. मीही माझं जे अर्धवट लिप लायनर लावायचं राहून गेलेलं होतं ते कंप्लीट केलं आणि पुढची सगळी तयारी केली. तर मग दोघींचीही तयारी करून झाल्यानंतर आम्ही निघणार होतो कॉलेजला जायला, कारण आम्ही कॉलेजवरून संगमनेरला जाणार होतो. तर मग माझा भाऊ आम्हाला स्टॉपपर्यंत सोडतो आहे आणि तिथून पुढे आम्ही रिक्षाने कॉलेजला जाऊ. कॉलेजला पोहोचल्यानंतर काही वेळातच बस ही आमची निघणार होती आणि हे आहेत आमचे सर आणि ही माझी फ्रेंड. बस निघाली होती आणि आमचा प्रवास सुरू झाला होता. आणि हा व्ह्यू बघा, काय मस्त असा व्ह्यू दिसतोय. त्यानंतर बसमध्ये ही अशी आमची मस्ती चालूच होती. गाइस ये स्क्रिप्टेड था. तर हिने आमच्यासाठी काळजी करून एवढे मोठे समोसे आणलेले होते की त्याने आमची भूकच पूर्ण बसमधली मिटून गेली. आता फायनली आम्ही संगमनेरला ज्या कॉलेजमध्ये आमची इव्हेंट होती तिथे पोचलेलो आहोत. आणि हे आमचं जे नाटक होतं लाल डबा नावाचं, त्यासाठीचा सगळा हा सेट वगैरे होता, ते सगळं उचलून स्टुडंट्सने आम्ही नेलं. सर हाय करा ना. हेलो हाय गाइस, मैं चांगला. हाय गाइस, हम पहुंच गए फाइनली अच्छे से. यस सर. तिथे पोहोचल्यानंतर नाश्ता होता पोह्यांचा, तर आम्ही सर्वांनी मस्त असा नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही बाहेर थांबलेलो होतो ह्या मस्त अशा व्ह्यूचा आनंद लुटत. कधीचं बसलोय गाईस. गाईस कधीचं इथं बसलोय. बापरे, उपकार केला आमचा. उभा काढला मला. कुछ कैसा सीन किया इन्होंने. ये भी जानबूझ के आई है. इसको हम पहले ये भी एक ब्लॉगर है, उसको इसके चैनल को विजिट करो. सच मत बोलो. लेकराला पाठवायचंय बघा काय होतं. जाऊ द्या, काय बोलू शकत नाही. नाचून दमली आहे आता. पोराला वाटी लावून जॉगिंगला जाणार. और एक्टिंग के 50 रुपये कट. और एक्टिंग के 50 रुपये कट. जा ना मग. तर आमच्या कॉलेजची जी एकांकिकेची टीम होती तिचा आता परफॉर्मन्स होता आणि आम्ही बसलेलो होतो ॲज अ ऑडियन्स म्हणून बघायला. लाईटच गेली. जाईल मी बरोबर. 5:30 वाजता बस आहे. जायला कोणतंही साधन नाही. हो जाईल मी बाबा, असू दे. सांग. अरे जा बाबांसोबत. ए आई, काय सकाळ सकाळ किसकिस लावली आहे? राहतो. किती वेळा सांगायचं येतो म्हणत जा म्हणून. काय रे? माझ्या स्वेटरवर बसली, उठ. टेक अँड गो टू हेल. हॅलो, हेल नाही, पुणे. हा एकच झालं रे. एकच काय? कर्मभूमी माझी. असं भलतं सलतं खपून नाही घेणार. ओ रिअली? देन यू कॅन कम इन अनदर बस विथ अनदर पर्सन. ओके? लाल डब्बा हा फक्त नाशिक पुणे प्रवास नव्हता.
तिच्या आणि माझ्या प्रेमाचा अखेरचा टप्पा होता. यापुढे तिला कधीच नाही भेटायचं असं ठरवून टाकलं. केशव, तू माझ्या आयुष्यात जर कायम असतास तर MBBS लाच तरी मी आता. तर आमच्या कॉलेजचं हे एकांकिकेचं सादरीकरण करून झालं होतं. त्यानंतर होतं आमचं माईम म्हणजेच मूकनाट्य. तर त्याचीही तयारी चालू होती. तर आमचा माईमचा परफॉर्मन्स छान झाला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर आल्यानंतर फेस वगैरे क्लीन केला, जो की पेंट लावलेला होता तो. आणि त्यानंतर आम्हाला खूप भूक लागलेली होती. ही माझी मैत्रीण ही तर चक्कर येते असं अक्षरशः प्रेटेंड करत होती, कारण भूक लागलेली होती म्हणून. तर यानंतर मग आम्ही लगेचच जेवण करायला गेलो. तर तिथे आम्हाला जेवण्यासाठी होतं पुरी आणि भाजी, डाळ आणि भात आणि जिलेबी आणि पापड. तर आम्ही मस्त असं सर्वांनी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर बाकीच्या कॉलेजेसच्या ज्या एकांकिका होत्या त्या बघण्यासाठी आम्ही त्या हॉलमध्ये गेलो आणि तिथे मस्त अशा एकांकिका चालू होत्या. दादा आहे आत्ताच्या आत्ता घरी निघायचं. काही एक बोलायचं नाहीये मला. हे 4 लोकांमध्ये तमाशा नकोय. निघ. आराध्या, आराध्या थांब. वसंत, जो मूर्खपणा करायचा. नाही जिंकणार. तुम्ही तर काकांचं काही घेऊ नको. तिथे आम्ही अशा वेगवेगळ्या कन्सेप्टवरती एकांकिका बघितल्या आणि प्रत्येक एकांकिका ही मनाला भेटणारी होती. फार छान असा आणि वेगळा अनुभव तो वाटला आणि अक्षरशः आम्ही रडलो देखील ते बघताना. इतकं रिअलिस्टिक ते वाटत होतं. तर ह्या एकांकिका बघून झाल्यानंतर आम्ही हॉलच्या बाहेर आलो आणि त्यानंतर सरांसोबत आमचा संवाद झाला. त्यांनी काही सूचना वगैरे दिल्या आणि त्यानंतर होता बक्षीस वितरणाचा सोहळा. तो काही वेळानंतर सुरू झाला. तुम लोग के लिए मैं झूले पे
रुकी थी। देखो ये आ गई, कुछ बोल रहे हैं हमारे बारे में। इन लोगों के लिए मैं झूले पे रुकी थी, इतने नकली है ना। सूरज सर के साथ आ गए लोग मेरे को भूल के बात करते करते, कितने नकली है देखा ना। देखो इसमें हमारी कोई गलती नहीं है, ये लड़की किधर गई हमें मालूम नहीं। वो खाई क्या, उधर पे बैठी थी मैं, रुकी थी मैं, समझी क्या। देख मैंने तो नहीं खाया आज नहीं तक। खा ले तू, मैंने खाया नहीं है। खा ले तू, मुझे आदत है। नहीं अरे तू भी खा के देख, मजा आएगा तेरे को भी। तू खाती ना, ठीक है। ब्लॉग करती है, ये लड़की देखो। ब्लॉग करते हैं। अरे अभी स्टार्ट किया उसने। नहीं रे, अभी नहीं, सुबह से किया मतलब है। आज से। आज से नहीं किया है, मेरे चैनल देखा है क्या? हाँ चुप तू, कुछ भी नहीं है चैनल देख। वेगवेगळ्या कॅटेगरीजमधून आमच्या कॉलेजला पारितोषिक मिळाल्यानंतर हा असा धिंगाणा चालू होता. रोमत आदिती, रोमत होता है यार. आणि आमच्या माईंडचा नंबर आला नाही, त्यामुळे थोडं इमोशनल झालं होतं. पण इट्स ओके, प्रत्येक वेळी अवॉर्ड मिळालंच पाहिजे असं काही नाही. आम्ही अवॉर्डपेक्षा खूप मोठा अनुभव तिथून घेऊन चाललेलो होतो, याचा आनंदही होताच. असो, कार्यक्रम मस्त असा पार पडला आणि त्यानंतर मग आम्ही परत यायला निघालो. तर संगमनेरवरून आम्ही साधारण 8-8:30च्या दरम्यान निघालो होतो आणि येताना आम्ही एका हॉटेलला जेवणासाठी थांबलो. अब हम आए हैं खाना खाने, जेवण कर. हे आमचे सर. हॅलो, प्रचंड झोपेत दिसतात सर, पण नाही. खोटाडी आहे, सरांच्या पैशावरून पाठवते त्याने, मग ती मी पाठवून दिलं होतं. किती खोटं बोलते ना. इसकी मराठी सुनो गाइस. मला मराठी येत नाही तरी पण मी प्रयत्न करते समजून घ्या. मैं तो फैन हूँ. ओ माय गॉड, थँक्यू नेक्स्ट. पंखा ये वाला. थोड्या वेळ वाट बघितल्यानंतर आम्हाला मस्त असं गरमागरम जेवण मिळालं आणि आम्ही ते पोटभर खाल्लं. आणि नंतर बसमधला व्हिडिओ मी रेकॉर्ड केला नाही, कारण मला पूर्ण झोप आलेली होती आणि मी घरी 12:30च्या आसपास पोहोचले. तर मग आजचा हा व्लॉग आपण इथेच एंड करूया. कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्लॉग्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा.